आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण गहू, उडीद, कारली, हिरवी मिरची आणि मसूर बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात गव्हाचे भाव स्थिर आहेत। देशात यंदा गव्हाचा पुरवठा चांगला होता। तसंच सरकार गव्हाच्या बाजारावर लक्ष ठेवून सरकारने गव्हावरील स्टॉक लिमिटची मर्यादा कमी केली। तसंच यंदा सरकारने खरेदीही चांगली केली आहे। परिणामी गव्हाचे दर स्थिरावलेत। मागील 3 आठवड्यांपासून गव्हाचे दर 2600 ते 2900 रुपयांच्या दरम्यान आहेत। गव्हाची बाजारातील आवक मर्यादित असली तरी सरकारच्या धोरणांचा दबाव गहू बाजारावर आहे। सध्या गव्हाला सणांमुळे मागणी वाढते आहे, त्यामुळे दरात काहीशी सुधारणा अपेक्षित असल्याचं जाणकारांनी सांगितलंय। देशातील बाजारात उडदाचे भाव दबावतच आहेत। उडदाला बाजारात सध्या 6000च्या दरम्यान दर मिळतोय। काही बाजारांमध्ये नव्या उडदाची आवक सुरू झाली तरी नव्या मालाचा ओलावा जास्त आहे, त्यामुळे दर कमीच आहेत। जुना उडीद 6500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय। पावसाने उडीद पिकाचं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे उत्पादनाला फटका बसतोय। मात्र आयातही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याचा दबाव दरावर येतोय। पुढील काही आठवडे दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून कारल्याची आवक मर्यादित दिसते। मागील 3 आठवड्यांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये भाजीपाला पिकाला पावसाचा फटका बसला, याचा परिणाम उत्पादनावर होतोय। परिणामी बाजारातील आवक कमी दिसते, याचा आधार दराला आहे। सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जातात। पुढील काही आठवडे बाजारातील कारली आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कारलीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करतात। मिरची पिकाला पावसाचा फटका बसतोय। मागील 3 आठवडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झाला, या पावसाने मिरची पिकाला मोठा फटका बसला। परिणामी बाजारातील आवक कमी झाली, याचा आधार हिरव्या मिरचीच्या दराला मिळतोय। सध्या हिरवी मिरची बाजारात 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते। पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, याचा आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात सध्या मसूरचे दर टिकून आहेत। देशातील मसूरचं उत्पादन कमी झालं होतं। सरकारने मसूरीची आयात खुली केल्याने आयात वाढलेली आहे, त्यामुळे देशात पुरवठा चांगला झाला, यामुळे दरावर याचा परिणाम दिसून येतोय। मसूरचे दर सध्या 6000 ते 6500 रुपयांच्या दरम्यान आहेत, तर मसूरचा हमी भाव 6700 रुपये। सर्वच कडधान्याचे भाव दबावात असल्याने मसूरही स्थिर आहे। मसूरचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज मसूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।